महाराष्ट्र स्टेट पुलिस गेम्स ठाणे कमिश्नरेट और कोंकण रेंज को ऑर्गेनाइज करने का मौका मिला है। ये स्पर्धा 22 फरवरी से लेकर 1 मार्च तक ठाणे शहर के 5 विभिन्न ठाणे आयुक्तालय के 5 विभिन्न स्टेडियम्स में खेली जाएगी। हॉकी, फुटबॉल से लेकर एथलेटिक्स तक 18 प्रकार के खेल इसमें खेले जाएंगे और पूरे स्टेट से, पूरे राज्य से 2009 से ज़्यादा खिलाड़ी यहाँ अपना खेल दिखाने के लिए, अपना करतब दिखाने के लिए यहाँ आए हुए हैं। आप सबसे मेरा नम्र अनुरोध है कि आप खुद भी इस स्पर्धा में शामिल हो जाइए, आइए स्पर्धा का आनंद लीजिए। और आपके माध्यम से मैं पूरे ठाणे के लोगों को आह्वान करता हूँ कि आप भी यहाँ आए। आप देखेंगे कि काफ़ी अच्छी क्वालिटी के मैचेस हो रहे हैं। पूरे स्टेट से यहाँ खिलाड़ी आए हुए हैं और मुझे आशा है और मुझे विश्वास है कि बहुत अच्छी तरीके से ये स्पर्धाएं संपन्न हो जाएगी। ठाणेकरों का हमेशा सहयोग पुलिस को मिला है और मुझे आशा है कि इस बार भी ये सहयोग मिलेगा और आप सभी लोग इसको अच्छी तरह से एंजॉय करेंगे। धन्यवाद। 27 तारीख को औपचारिक उद्घाटन जो है 27 तारीख को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और ठाणे के पालक मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब के हाथ से इसका औपचारिक उद्घाटन होगा और 1 मार्च को महाराष्ट्र के मुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब के हाथों से इसका समारोह होगा। और इस स्पर्धा के लिए पूरे स्टेट से महाराष्ट्र की पुलिस महासंचालक आदरणीय रश्मि शुक्ला मैडम और अन्य भी वरिष्ठ पुलिस अधिकारीगण ये स्पर्धा के लिए ठाणे में आने वाले हैं। इनका सफल स्वागत करना है। जो भी कोई खेल है, खेल की भावना से खेलना चाहिए और सभी खिलाड़ियों ने, सभी जो खेलने के लिए आए, सभी ने अच्छा प्रिपरेशन किया हुआ है। अपना खेल, अपना कसब दिखाने के लिए वो यहाँ आए हुए हैं। लेकिन खेल की भावना से होना चाहिए, शांति से होना चाहिए और इसका आनंद केवल ना वो लूटे, लेकिन जो देखने वाले हैं उनको भी उसका पूरा आनंद मिले। ये सभी से हमारी अपेक्षा है। इनका जो इंतज़ाम है वो महिंदरपाड़ा में जो PMC की कोविड पीरियड में जो बिल्डिंग्स बनाई गई थी वहाँ है। PDRF का वागड़ स्टेट में जो ऑफिस है वहाँ हमने व्यवस्था की है। खिलाड़ियों की अच्छी व्यवस्था है, उनके खाने पीने का इंतज़ाम भी वही किया गया है और जो अधिकारी आएंगे तो उनकी व्यवस्था अलग अलग होटलों में की गई है। अगर मैं ये कहूँगा कि ये ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन, ठाणे कलेक्टर ऑफिस का बहुत बड़ा सहभाग और सहयोग हमें मिला है और इन अ वे हम तीनों ने मिलकर ऑर्गेनाइज की हुई है स्पर्धा। इसका काफ़ी अच्छा हमारा कोऑर्डिनेशन इसके बीच में रहा है। पौष्टिक आहार आपण त्यांना त्यांच्या टीमच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत रोज संध्याकाळी टीम मॅनेजरची मीटिंग होते। त्या मीटिंगमध्ये आपण त्यांना जो काही मेन्यू असेल तो मेन्यू त्यांना आपण स्वस्त दरामध्ये आणि जितकं शक्य आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना कमीत कमी किमतीमध्ये द्यायचा आपण प्रयत्न करतो। मला संख्या सांगता येणार नाही, परंतु बरेचसे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आले। नक्की संख्या माझ्याकडे नाही आता, परंतु भारताच्या पोलीस गेम्समध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत, पण मला नक्की संख्या आता सांगता येणार नाही। जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात, ऑनलाईन पाहाव्यात, ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पाहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन इथे खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्यावा। एक त्या ट्रॉफी असतात, त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं, परंतु अत्यंत आमच्या दृष्टीने सन्मानाच्या असतात। अशा अनेक वर्षांपासून त्या ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीज आपण त्यांना देत असतो। बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला दोन वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या, त्या पण त्या आलेल्या असतात। त्यात कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा भाग फार मोठा असतो।
गॅलरी आपण बांधलेल्या आहेत, मंडप टाकलेले आहेत, गॅलरीज आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सबसिडाइज रेटमध्ये फ्रूट ज्यूस पासून ते अगदी अल्पहाराची व्यवस्था आहे, चहा पाण्याची व्यवस्था आहे. बसेसची वगैरे आपण व्यवस्था नाही, खेळाडूंसाठी आपण केलेली आहे, जनतेसाठी केलेली नाही, परंतु बसेसची व्यवस्था खेळाडूंसाठी आहे. पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रसाधनगृह वगैरे पुरेशा प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण उपलब्ध केली. त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आपण, त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आणि जर शक्य असेल तर आपण नक्की करू. तर सध्या जर आपण पाहिलं तर खूप लोक स्वतःच्या वाहनांनी येत आहेत आणि स्पर्धांमध्ये तशी येत आहेत, पाहायला खूप लोक येत आहेत, पण हे संख्या अजून वाढली पाहिजे. विशेषतः ठाण्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल हे खूप लोकप्रिय खेळ आहेत. खो खो परंपरा आहे, ठाण्याची परंपरा पण आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची परंपरा आहे. त्या स्पर्धांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. मला आता नावं सांगता येणार नाही, परंतु आहेत नॅशनल लेवलला खेळलेले, इंटरनॅशनलला गेलेले पण खेळाडू आहेत, पण मला नक्की संख्या आणि नावं माझ्याकडे आता नाही.